आता मला सांगताना आनंद वाटतो की बघा, पूर्वी आपण जे काही इन्व्हेस्टमेंट होते ते इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात आपले अनेक जिल्हे असे होते की जे जिल्ह्यांमध्ये इन्व्हेस्टमेंटच यायची नाही. आपण हा प्रयत्न केला. आपल्या नवीन इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये आपण अनेक जिल्ह्यांना वेगवेगळे इन्सेंटिव्ह दिले जिथे इंडस्ट्री कमी आहे. आपण बघितलं असेल, आता आपण आकांक्षी जिल्ह्यांची संख्या देखील वाढवली, कारण आपल्याला जे जिल्हे मागे आहेत त्यांना पुढे आणलं तर आपला आर्थिक विकास अधिक वेगानं होणार आहे. आणि म्हणून आज आपण बघा की आता या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट येत आहेत, याच्यामध्ये खानदेशात सगळ्या जिल्ह्यांमध्ये आता इन्व्हेस्टमेंट आल्या. म्हणजे त्या ठिकाणी नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, त्या ठिकाणी नाशिक तर आपला चांगलंच आहे, अहिल्यानगर असेल, जळगाव सातत्याने मागे लागायचे. जळगावमध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी आमचे चव्हाण साहेब कुठे आहेत, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी आली. म्हणजे जिथे येत नव्हती, मग ते अहिल्यानगर असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, सोलापूर असेल, नवीन नवीन जिल्ह्यांमध्ये. म्हणजे आज तर एक आम्ही या ठिकाणी करार आज करणार आहोत. 4,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट नांदेडमध्ये येते. मला अतिशय आनंद आहे. आता आमचा प्रयत्न हा आहे की आपण जे रस्त्यांचं नेटवर्क तयार केलेलं आहे, पोर्ट कनेक्टिव्हिटी आपण तयार केलेली आहे, ती लिव्हरेज करून आता जवळजवळ महाराष्ट्रातले सगळे जे भाग आहेत या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट कशी येईल हा प्रयत्न या ठिकाणी आपण करतो.